ही वेळ आहे परमेश्वराचं वचन ऐकण्याची। आजचं जे वचन आहे, आजचा जो संदेश आहे, त्याचं शीर्षक आहे पवित्र आज्ञाधारकपणात जगा, लिव्ह इन होली ओबिडियन्स। हे आजच्या संदेशाचं शीर्षक आहे आणि त्यासाठी जो शास्त्र भाग घेतलेला आहे तो पेत्राला पहिलं पत्र, पहिला अध्याय, वचन 13 ते 17। 1 Peter chapter 1 verses 13 to 17। पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, वचन 13 ते 17 आपण वाचूया। म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा। तुम्ही अज्ञानकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका, तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा। कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे। जो तोंड देखला न्याय करीत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा। हालेलुया। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। परमेश्वर हे वाचलेले वचन आशीर्वादित करो। हा जो शास्त्र भाग आहे, याचा मथळा जर आपण वाचला तर त्या ठिकाणी लिहिलेला आहे, ख्रिस्त शिष्यांना शोभेसे शील। म्हणजे की ख्रिस्ती लोक जे आहेत किंवा ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत, जे त्याचे अनुयायी आहेत, त्यांनी कशा प्रकारचं वागणूक ठेवायची आहे, कशा प्रकारचं वागायचं आहे, कशा प्रकारे त्यांचं वर्तणूक असलं पाहिजे, त्यांचा स्वभाव असला पाहिजे, ते या ठिकाणामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। तर आपल्याला मी जसं सांगितलं की पवित्र आज्ञाधारकपणात जगा, हा आजच्या संदेशाचा शीर्षक आहे। तर प्रियानो, आपण या संदेशाकडे जाण्या अगोदर आपण परमेश्वराचं सहाय्य मागूया। त्याच्याकडे आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया आणि परमेश्वराला सांगूया की त्याच्या वचनामधून प्रभूने आम्हाला आज काही सत्य जे आहे ते त्यांनी आम्हाला प्रकट करावं। तर आपण प्रार्थना करू। स्वर्गीय पित्या, तुझे वचन ऐकण्याची संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। तुझे वचन आम्ही ऐकत आणि शिकत असताना तू आम्हाला आशीर्वादित कर। पवित्र आत्म्या, तू आम्हामध्ये उपस्थित राहा। वचनाचे सत्य तू आम्हाला प्रगट कर आणि तुझ्या इच्छेमध्ये राहण्यासाठी तू आमची मदत कर, अशी मी तुझजवळ विनंती करते। येशूच्या नावात मागते, आमेन। हालेलुया। वचन 13 मध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून ख्रिस्त येशूच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा। या ठिकाणी जे वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे आहे ते लवकरच पुन्हा येणार आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्याच्यासाठी जीवन जगायचं आहे। म्हणून आपण काय करायचं आहे? तर आपलं मानसिकरित्या जे आहे ते तुम्ही आणि मी सतर्क असणं गरजेचं आहे। कारण प्रभू केव्हा येईल, कधी येईल, ही वेळ कोणालाच ठाऊक नाही। तो अचानकपणे येणार आहे। म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? मानसिक दृष्ट्या जे आहे ते तुम्हाला आणि मला सतर्क राहायचं आहे। तुम्हाला आणि मला एक डिसिप्लिन्ड लाईफ जगायचं आहे, एक शिस्तबद्ध जीवन तुम्हाला आणि मला जगायचं आहे, जे जीवन ख्रिस्तावर आधारित असलेलं ते जीवन पाहिजे प्रियानो। एवढंच नव्हे तर त्या ख्रिस्तावर आम्ही पूर्णपणे आशा ठेवून जीवन जगलं पाहिजे। या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा। आम्हाला त्या प्राप्त होणाऱ्या कृपेवरती आशा ठेवण्याकरिता वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे। प्रियानो, जे काही पवित्र आज्ञापालन आहे हे 2 प्रकारचं
पवित्र आज्ञापालन आहे. याचा अर्थ दोन गोष्टी होतात. एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मरणापर्यंत तो आज्ञाधारकपणा त्यांनी काय केलेला आहे, सोडलेला नाही आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आज्ञापालन आहे, जे त्याने मरेपर्यंत केलं, त्याकडे तुम्ही आणि मी आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या आज्ञाधारकतेचं अनुकरण आहे, ते आज्ञाधारकतेचं अनुकरण करून तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे, त्या आज्ञाधारकपणामध्ये तुम्ही आणि मी सहभागी असलं पाहिजे. तर या दोन गोष्टी या पवित्र आज्ञाधारकपणामध्ये येतात. ओबिडियन्स हा जो शब्द आहे, इंग्लिशमधला शब्द, तो लॅटिन शब्दापासून घेतलेला तो शब्द आहे. आणि लॅटिन शब्द कोणता आहे तर ओबेडायर. ओबेडायर याचा अर्थ आहे ऐकणे. ऐकणे, आणि हे ऐकणे जे आहे ते एक नैतिक गुण आहे, ते एक मॉरल व्हर्च्यू आहे. आणि कोणाचं ऐकायला पाहिजे आम्ही, तर ज्याला आज्ञा करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याचं तुम्ही आणि मी ऐकलं पाहिजे. मग प्रभू येशू ख्रिस्ताला आज्ञा देण्याचा अधिकार आहे, आणि तुम्ही आणि मी त्यांनी दिलेल्या आज्ञा ज्यावेळेस आम्ही पाळतो त्यावेळेस तुम्ही आणि मी ओबिडियंट आहे असं आम्ही स्वतःला म्हणतो, किंवा त्या पवित्र आज्ञा पालनामध्ये आम्ही जीवन जगत आहे असं तुम्ही आणि मी म्हणू शकतो. कारण आज्ञा देणाऱ्या व्यक्तीची आज्ञा पाळणे, त्याची आज्ञा ऐकणे पहिल्यांदा आणि त्यानंतर ती पाळणे, या दोन गोष्टी याच्यामध्ये येतात. तर प्रियानो, तुम्हाला आणि मला पवित्र आज्ञाधारकपणामध्ये जीवन जगण्याकरिता हे पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मृत्यूपर्यंत तो आज्ञाधारक होता. त्याने त्याच्यामधला आज्ञाधारकपणा त्यांनी सोडलेला नाही आहे. त्या वधस्तंभावरच्या मृत्यूपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारक राहिला. प्रियानो, इब्रिकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 8 आणि 9 आपण वाचू. इब्री 5, 8 आणि 9 त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पहा. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला. हिब्रूज चॅप्टर 5 वर्स 8 and 9 वर 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले त्याने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानयुगीचा च्या तारणाचा करता झाला. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो देवाचा पुत्र होता, आणि जरी तो पुत्र होता तरी देखील त्याला काही गोष्टी काय कराव्या लागल्या, सोसाव्या लागल्या. काही दुःख त्याला सोसावं लागलं, काही त्रास त्याला सहन कराव्या लागल्या. त्याने बऱ्याच गोष्टी सोसल्या आणि त्यातून त्याने त्यामधून तो आज्ञाधारकपणा तो शिकला असं म्हटलेलं आहे. मग जर का प्रभू येशू ख्रिस्ताने जर का आज्ञाधारकपणा शिकला तर तो तुम्हाला आणि मला शिकण्याची किती गरज आहे. हालेलुया. आणि तेच उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचं घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करू शकतो. जसा प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारक राहिला, मरणाच्या शेवटापर्यंत आज्ञाधारक राहिला, तसंच तुम्हाला आणि मला सुद्धा मरणाच्या शेवटापर्यंत तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, त्या आज्ञा पाळत राहिलं पाहिजे. इथं 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंत काळच्या तारणासाठी तो उगम झाला. हालेलुया. त्याचा अनंत काळाच्या तारणासाठी जे आहे प्रभू येशूचा उगम झालेला आहे. तर तुम्ही आणि मी जे आम्ही त्याची आज्ञा पाळणारे लोक आहोत, तो तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेला आहे, अनंत काळच्या तारणाचा तो उगम झालेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जर का स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, आम्ही जर का स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणतो, तर तुम्हाला आणि मला त्या पवित्र आज्ञाधारकपणामध्ये चालणं फार गरजेचं आहे. किती जरी कठीण असेल तरी तुम्हाला आणि मला तो आज्ञाधारकपणा जे आहे तो तुम्हाला आणि मला सोडायचा नाहीये.
कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला कित्ता घालून दिलेला आहे. त्याचं उदाहरण त्यांनी या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्याला खूप दुःख सहन करावं लागलं, खूप त्रासामधून त्याला जावं लागलं, खूप वेदना प्रभू येशू ख्रिस्ताला सहन कराव्या लागल्या. त्याच्या वाटेला मृत्यू आला तरी देखील त्यांनी त्याच्यामधला आज्ञाधारकपणा त्यांनी सोडलेला नाहीये. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तो आज्ञाधारकपणा त्यांनी टिकवून ठेवला. प्रियानो, काय तुम्ही आणि मी आज त्या आज्ञाधारकपणामध्ये चालण्यासाठी तयार आहोत का? प्रभू येशू ख्रिस्त जसं मरणाच्या शेवटापर्यंत तो आज्ञाधारकपणामध्ये चालला, तसं काय तुम्ही आज आणि मी हा निर्णय आम्ही घेऊ शकतो का? काय आम्ही देवाला वचन देऊ शकतो का की होय प्रभू, मी प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच मी जे आहे ते मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो आज्ञाधारकपणा मी सोडणार नाही? काय आम्ही देवाला असं अभिवचन देऊ शकतो का? आज तो प्रश्न आम्ही स्वतःला करणं फार गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये ती पवित्रता असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला आणि मला जे आहे त्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. त्या ख्रिस्ताच्या लाईकनेसमध्ये, इमेजमध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वराने बनवलेलं आहे. आणि म्हणून जे गुणधर्म ख्रिस्तामध्ये होते तेच गुणधर्म तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रियानो, या आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 29वे वचन वाचू. रोमन्स 8 वर्स 29. ज्याच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला समजतं की आम्हाला जे आहे ते परमेश्वराने ख्रिस्ताच्या प्रतिरूपामध्ये तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. प्रियानो, त्यांनी तुम्हाला आणि मला एकटं सोडलेलं नाहीये, तर तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आणि तो परमेश्वर जो आहे, जे त्याला आवडतं ते तो जे आहे तो सर्वदा ते करीतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय करायचं आहे, ती आज्ञाधारकपणा जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होती त्याला धरून आम्ही जीवन जगणं गरजेचं आहे. पुढे आम्ही वाचतो या पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि वचन 14. तुम्ही अज्ञानकीत मुले व्हा आणि अज्ञान अवस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की आम्ही आज्ञाधारक मुलांप्रमाणे काय करायला पाहिजे, आम्ही वागायला पाहिजे. तुम्हाला आणि मला आज्ञाधारक मुलांप्रमाणे तुम्हाला आणि मला वागणं गरजेचं आहे. आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की तुमचं जे काही पूर्वीचं जीवन होतं ते अज्ञानाचं जीवन होतं, ते दुष्टाईचं जीवन होतं, त्याप्रमाणे आम्ही वागू नये. जर का आम्ही तशा पद्धतीने आज देखील वागत असेल तर तुम्ही आणि मी काय करायचं आहे, तशा प्रकारचं वागणं तुम्ही आणि मी थांबवायचं आहे. अज्ञानाचं वागणं, दुष्टाईचं वागणं तुम्ही आणि मी थांबवायचं आहे. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आज्ञाधारक मुलांप्रमाणे तुम्ही आणि मी जीवन जगलं पाहिजे. प्रियानो, मुलं जी आहेत ती त्याच्या पालकांसारखी असतात. चिल्ड्रन आर लाईक देअर पेरेंट्स. पेरेंट्समध्ये किंवा पालकांमध्ये असलेले जे काही पालकांची जी काही शरीर प्रवृत्ती असते किंवा जे काही त्यांची स्वभाव वृत्ती असते तेच आपल्याला लेकरांच्या जीवनामध्ये दिसतं. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की हा मुलगा त्याच्या आईसारखा झालाय किंवा ती मुलगी त्याच्या वडिलांसारखी झाली. का तर आम्हाला त्यांचे जे काही फीचर्स असतात, त्यांची जी काही शरीरवृष्टी असते, प्रकृती असते, तीच आम्हाला त्या लेकरांमध्ये दिसते. त्या आईवडिलांमध्ये असणारा जो काही स्वभाव गुण आहे तो आम्हाला त्या लेकरामध्ये दिसतो. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही कंपॅरिझन करतो, आम्ही त्यांची तुलना करतो आणि म्हणतो की मुलगा आईसारखा दिसतो किंवा वडिलांसारखा तो दिसतो. मग जन्मापासूनच आम्हाला अशा प्रकारचे जे काही स्वभाव गुण आहेत किंवा जी काही वृत्ती आहे ती आम्हाला आई वडिलांपासून त्या लेकरांमध्ये आम्हाला दिसून येते. प्रियानो, तुमचा आणि माझा स्वभाव कसा आहे, तुमची आणि माझी स्वभाव वृत्ती कशी आहे, हे याच्यावरून ठरतं की आम्ही कोणाचे लेकरं आहोत. हालेलुया.
जर आज तुम्ही आणि मी परमेश्वराचे लेकरं आहोत तर तुमचा आणि माझ्यामधले स्वभाव गुण कोणासारखे असले पाहिजेत, तर त्या परमेश्वरासारखे तुमचे आणि माझे स्वभाव गुण हे असणं गरजेचं आहे. आम्ही आज्ञाधारक मुलं व्हा असं बायबल आम्हाला सांगतं. आम्ही आज्ञा मोडणारी मुलं नसू नये, कारण आज्ञाधारक मुलं आणि आज्ञा मोडणारी मुलं यांच्यामध्ये फार फरक आहे. खूप फरक त्याच्यामध्ये असल्या कारणाने बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की जर का तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहे तर तुम्ही आणि मी आज्ञाधारक मुले आम्ही बनलं पाहिजे. या इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन आपण पाहूया. इफिस 2:2, एफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 2. त्या ठिकाणी पाऊल काय म्हणत आहे इफिसच्या मंडळीस ते आपण पाहूया. त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. पाऊल असं म्हणत होता की पूर्वी जे आहे ते तुम्ही पापामध्ये चालत होता, म्हणजे जगामधल्या राहण्याप्रमाणे राहटीप्रमाणे तुम्ही चालत होता. जग जसं चालत होतं तसं तुम्ही पूर्वी चालत होता. आणि पूर्वी तुम्ही कोणाच्या सत्तेखाली होता? त्या अंतरिक्षातील राजाच्या अधिपती म्हणजे कोण? सैतान. त्या पूर्वी आम्ही त्या सैतानाच्या सत्तेखाली तुम्ही आणि मी राहत होतो आणि आम्ही त्यावेळेस आज्ञा मोडणारे लोक असे बनलेलो होतो. पण आता काय झालेलं आहे? तुमचं आणि माझं परिवर्तन झालेलं आहे. आता आम्ही त्या पूर्वीच्या जीवनामध्ये आज्ञा मोडणारे लोक असे होतो, पण आता आम्ही काय करत आहे? ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये आलेलो आहे तर तुम्ही आणि मी आज्ञा पाळणारे लोक किंवा आज्ञाधारक मुले असं तुम्ही आणि मी झालेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी पेत्र सांगत आहे की तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? तुम्ही आणि मी, तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की आम्ही आज्ञांकित मुले असे व्हायला पाहिजे, म्हणजे आज्ञाधारक मुलांप्रमाणे तुम्ही आणि मी जगणे हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वचन 14 मध्ये या ठिकाणी तेच लिहिलेलं आहे की आम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही आणि मी आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञान अवस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की पूर्वीचं जीवन जे आहे ते तुम्ही आणि मी सोडून दिलं पाहिजे. या ठिकाणी आज्ञापालनावरती तो भर देत आहे. पेत्र आज्ञापालनावरती भर देत असताना तो हे आपल्याला सांगत आहे. हे काय आहे? हे एक आज्ञा नाही आहे, तर पेत्र सांगत असताना तो काय करत आहे की विश्वासणाऱ्यांच्या स्वभावाचं वर्णन तो या ठिकाणी करत आहे. तुमचा आणि माझा स्वभाव हा कसा असला पाहिजे? आज्ञा पाळणारी तुम्ही आणि मी मुलं ही असली पाहिजे. पूर्वीच्या वासनानुसार आम्ही स्वतःला बनवू नये. तुम्ही पूर्वीच्या पद्धतीने आज आपण चालायचं नाही. तुम्ही आजपर्यंत जर का चालत असाल तर प्रियानो, आजपासून त्या पूर्वीच्या पद्धती आम्ही सोडून दिल्या पाहिजे. त्यानुसार आम्ही चाललं नाही पाहिजे. आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. या जगाशी आम्ही समरूप नसलं पाहिजे, कारण तुम्हाला आणि मला देवाने एक स्वभाव दिलेला आहे आणि देवाच्या लेकरांचा स्वभाव जो आहे तो जगामध्ये जगणाऱ्या लेकरांच्या स्वभावापासून तो स्वभाव वेगळा आहे. आज्ञाधारक मुलांचा स्वभाव हा वेगळा असतो, आज्ञा मोडणाऱ्या मुलांचा स्वभाव हा वेगळा असतो. देवाच्या लेकरांच्या सवयी, त्यांच्यामध्ये असणारा शिष्टाचार, वेशभूषा, म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचा हावभाव, त्यांची वागणूक ही सर्व काही जगातील मुलांपेक्षा ती वेगळी असते. ज्यांना ख्रिस्ताची ओळख नाही, ज्यांना ख्रिस्त माहिती नाही, अशा लोकांपेक्षा आपला जो स्वभाव आहे तो वेगळा असणं गरजेचं आहे. आपल्या सवयी वेगळ्या असणं गरजेचं आहे. आपल्या मधला शिष्टाचार वेगळा असला पाहिजे, वेशभूषा आपली वेगळी असली पाहिजे, बोलणे, हावभाव, वागणूक सर्व काही असणं हे वेगळं असलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण का वेगळं असलं पाहिजे? कारण आम्हाला ख्रिस्त माहिती आहे. आमच्या मध्ये ख्रिस्त राहतो, आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करीतो आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस जगामध्ये वावरतो त्यावेळेस आमच्यामधून काय झालं पाहिजे? ख्रिस्त हा लोकांना
दिसला पाहिजे, आमच्या वागणुकीतून ख्रिस्त दिसला पाहिजे, आमच्या बोलण्यातून ख्रिस्त हा दिसला पाहिजे, आमच्या वेशभूषामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. तर आम्ही काय, ख्रिस्ताला प्रगट करणारे आम्ही त्याचे लोक आहोत. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही आणि मी आज्ञा पाळणारे लोक आम्ही व्हायचं आहे. पूर्वीचा आमचा घाणेरडा स्वभाव, घाणेरडी वृत्ती जी आहे ती आम्ही सर्व काही आम्ही बदलून दिली पाहिजे. पूर्वीच्या वासनानुसार आम्ही वागू वर्तू नये असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही ते सर्व जगातील जे दुष्ट लोकांच्या वासना आहेत, त्या दुष्ट लोकांच्या वासनांमुळे ते लोक नाशाकडे चाललेले आहेत. पण प्रियानो, तुम्हाला आणि मला ख्रिस्त हा ठाऊक आहे. आणि म्हणून आम्ही त्या दुष्ट मार्ग आम्ही सोडून तुम्ही आणि मी तो नीतीचा मार्ग तुम्ही आणि मी स्वीकारायचा आहे. कारण आमचा नाश होऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून आम्हाला त्या नाशेच्या वाटेवरून काय करायचं आहे, बाजूला व्हायचं आहे. आणि आम्हाला काय करायचं आहे, त्या ईश्वरी स्वभावाचे तुम्हाला आणि मला वाटेकरी व्हायचं आहे. पेत्राचं दुसरं पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 4 आपण वाचू. 2 Peter chapter 1 verse 4. त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हालेलुया. या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, त्या जगातील भ्रष्टता जी आहे ती तुम्हाला आणि मला चुकवायची आहे. त्या जगातील लोकांच्या जे नाशापासूनची सुटका आहे ती तुम्हाला आणि मला काय करून घ्यायची आहे, सुटका आमची करून घ्यायची आहे. आणि ईश्वरी स्वभावाचे तुम्हाला आणि मला वाटेकरी बनायचं आहे प्रियानो. आणि हा पवित्र स्वभाव जो आहे तो तुमच्या आणि माझ्यामध्ये असला पाहिजे. आणि तो स्वभाव तुम्ही आणि मी लपवून ठेवू शकत नाही. ईश्वरी स्वभाव, ख्रिस्ताचा स्वभाव तो तुम्ही आणि मी लपवून ठेवू शकत नाही. तर तुम्ही आणि मी काय करायचं आहे, तो आम्ही व्यक्त करायचा आहे, तो आम्ही इतरांना तो आम्ही दाखवायचा आहे. आपल्या ज्या काही पूर्वीच्या इच्छा होत्या, ज्या काही पूर्वीच्या वासना होत्या, जे सर्व काही वाईट होतं ते तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, ते सोडून द्यायचं आहे. इथून पुढे आम्ही असे वाईट असू नये, इथून पुढे आम्ही ते दुष्ट स्वभावाचे असू नये, इथून पुढे आम्ही काय त्या वासनांमुळे नाशाकडे आम्ही जाऊ नये. तर तुम्ही आणि मी पवित्र आज्ञा पालनामध्ये जगणारे लोक असे बनावे असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे प्रियानो. त्यानंतर आम्हाला काय सांगितलेलं आहे पहा, वचन 15 आपण पाहूया. 1 Peter chapter 1 verse 15. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवाने पाचारण केलेले आहे. आणि तो पाचारण करणारा परमेश्वर जो आहे तो पवित्र आहे. आणि म्हणून बायबल तुम्हाला आणि मला पवित्र राहण्यासाठी तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. ज्या काही गोष्टी आम्ही करू त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ती पवित्रता आम्ही दाखवली पाहिजे. आम्ही त्या परमेश्वराला आमचा आदर्श म्हणून आम्ही आमच्या डोळ्यासमोर सदैव ठेवला पाहिजे. का तर जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी देखील आम्ही पवित्र असणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जे आहे त्याचं उदाहरण तुम्हाला आणि मला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तो पापरहित होता, तो पाप विरहित होता, तो डाग विरहित होता, तो पवित्र होता आणि अनंत काळापर्यंत तो पवित्रच असणार आहे प्रियानो. देव जसा पवित्र आहे तसे आम्ही देखील पवित्र जीवन जगावं यासाठी पवित्र बायबल तुम्हाला आणि मला आज एक चॅलेंज देत आहे, एक आव्हान तुम्हाला आणि मला करत आहे. आणि हे तुमचं आणि माझं कर्तव्य देखील आहे की तुम्ही आणि मी आम्ही पवित्र जीवन हे जगावं प्रियानो. ते पवित्र जीवन शैली ती तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये जी आहे ते कर्तव्य समजून तुम्ही आणि मी त्याचा स्वीकार आम्ही केला पाहिजे. पवित्रता म्हणजे देवाला पूर्णपणे समर्पित असणे, त्याच्या विशेष उपयोगासाठी तुम्ही आणि मी वेगळे केलेले लोक आहोत. पाप आणि पापाच्या प्रभावापासून तुम्ही आणि मी वेगळे केलेले असे लोक आहोत.
आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या पवित्र देवाप्रमाणे तुम्हाला आणि मला पवित्र जीवन जगायचं आहे. प्रत्येक जीवनाच्या दृष्टिकोनात आपण वेगळे असले पाहिजेत प्रियानो. आम्ही वेगळे केलेले लोक जे असले पाहिजेत, कारण आम्ही जे आहे ते जगातील लोकांसारखे नाही आहेत. जरी आम्ही या जगामध्ये राहत असलो तरी आम्ही त्या जगासारखे आम्ही होऊ नये, त्या जगाबरोबर आम्ही समरूप होऊ नये. तर देवाने निवडलेले पवित्र जन म्हणून तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, वेगळं असं केलेलं आहे. आमचा फोकस हा ख्रिस्त असला पाहिजे. आमचं जीवन हे ख्रिस्त केंद्रित असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक प्राधान्य जे आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही प्राधान्य प्रायोरिटी आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही देऊन आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. आणि हे आमच्या सर्व जुने मार्ग जे आहेत, जे आमचे दुष्टाचे मार्ग होते, जे जुना स्वभाव होता, तो सर्व आम्ही काय केला पाहिजे, सोडून दिला पाहिजे. आणि आम्ही ख्रिस्ताची पवित्रता आम्ही धारण केली पाहिजे आणि त्याच्यासारखं आम्ही पवित्र जीवन जे आहे हे जगलं पाहिजे. पुढे पेत्र 16व्या वचनामध्ये असं म्हणतो, वर्स 16 मध्ये असं म्हणतो, कारण जसा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. या ठिकाणी प्रथमच पेत्र जे आहे ते जुन्या करारामधलं, ओल्ड टेस्टमेंट मधलं हे वचन तो या ठिकाणी तो बोलत आहे आणि म्हणत आहे, कारण असा शास्त्रलेख आहे की, म्हणजे असं लिहिण्यात आलेलं आहे, असं देवाचं वचन आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हे असे लिहिलेलं आहे हे सांगून तो काय करत आहे, त्या वाक्याचं जे स्थायित्व आहे, जे परमनन्सी आहे, तो तुम्हाला आणि मला दाखवत आहे आणि म्हणत आहे की असं जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून नव्या करारामधले लोक म्हणून तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही सुद्धा त्याच पवित्रतेमध्ये जीवन जगणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. असं कोण म्हणतं? परमेश्वर म्हणत आहे. आणि हे 3 वेळा जुन्या करारामध्ये लिहिण्यात आलेले आहे. लेवियाचं पुस्तक लेविटिकस 11 चॅप्टर 44, लेवियाचं पुस्तक 11वा अध्याय वचन 44, 19वा अध्याय वचन 2 आणि 20वा अध्याय वचन 26, असं 3 ठिकाणी लेवियाच्या पुस्तकामध्ये हेच वाक्य लिहिण्यात आलेलं आहे. आणि पवित्रतेसाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे जे पवित्रतेसाठी पाचारण फक्त पेत्रच या ठिकाणी करत नाही, तर जुन्या करारामध्ये हे पाचारण जे आहे ते मोशेने केलेले आहे. येशू ख्रिस्ताच्या पूर्वी 1500 वर्षापूर्वी मोशेने जे आहे हे पवित्रतेसाठी पाचारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं लेवियाच्या पुस्तकामध्ये. तर प्रियानो, या ठिकाणी देखील पेत्र आठवण करून देतो की असा शास्त्रलेख लिहिलेला आहे की आम्ही पवित्र असलं पाहिजे कारण आमचा देव जो आहे तो पवित्र आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला त्या देवाचं अनुकरण करायचं आहे. त्या देवाला तुम्ही आणि मी इमिटेट करायचं आहे. त्या देवाचे जे उच्च नैतिक जी पातळी आहे, जे हाय मॉरल स्टँडर्ड्स आहे, ते तुम्हाला आणि मला फॉलो करायचे आहेत. जसं तो पवित्र आहे तसं पवित्र जीवन तुम्ही आणि मी जगणं हे गरजेचं आहे. आणि ते पवित्र जीवन जगण्याकरिता तुम्हाला आणि मला कोण सहाय्य करणार? तर तो पवित्र आत्मा, जो देवाचा आत्मा आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञा पाळण्याकरिता आणि सर्व पापांवरती मात करण्याकरिता तो तुम्हाला आणि मला काय करणार आहे? मदत करणार आहे. तो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला ते सामर्थ्य देऊ करणार आहे प्रियानो. आणि म्हणून जर का आम्हाला त्या आज्ञा पाळायच्या आहेत तर ही देखील आम्ही आज्ञा पाळणं पाहिजे की त्याच्या पवित्रतेमध्ये तुम्ही आणि मी जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. या 17व्या वचनामध्ये म्हणतो, जो तोंड देखला न्याय करीत नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करीतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. हालेलुया. या ठिकाणी बायबल तुम्हाला आणि मला काय सांगत आहे की आम्ही जर आमचा जो पिता आहे, जो आमचा स्वर्गीय पिता आहे, पक्षपात करत नाही. हालेलुया. तो तोंड बघून जे आहे आशीर्वाद देत नाही, तो पार्शालिटी दाखवत नाही.
तर आमचा देव जो आहे तो बाह्य स्वरूप हे पाहत नाही, कोणाचा चेहरा बघून तो आशीर्वाद देत नाही, कोणाची धन संपत्ती बघून तो आशीर्वाद देत नाही. सोशल स्टेटस काय आहे, सामाजिक स्थिती त्या व्यक्तीची काय आहे, तो किती श्रीमंत आहे किंवा किती गरीब आहे हे पाहून आमचा देव आम्हाला आशीर्वाद देत नाही. आमची फॅमिली बॅकग्राऊंड बघून तो आम्हाला आशीर्वाद देत नाही, किंवा आमचं किती जास्त एज्युकेशन झालेलं आहे किंवा किती कमी एज्युकेशन झालेलं आहे, आम्ही दिसायला किती सुंदर आहोत किंवा आम्ही किती बुद्धिमान आहोत, या गोष्टीवरती त्याचे आशीर्वाद अवलंबून नसतात. कारण तो जो आहे तो दुष्ट परमेश्वर नाही प्रियानो. तो तोंड बघून जे आहे तो न्याय करीत नाही, तो असं म्हटलेलं आहे. तर पण काय करतो, तो तुमच्या आणि माझ्या कृत्याप्रमाणे तो तुमचा आणि माझा न्याय करतो. आणि म्हणून प्रियानो, बाह्य स्वरूप आमचा परमेश्वर पाहत नाही प्रियानो, कारण परमेश्वराची नजर जी आहे ती माणसांसारखी नसते. तो बाह्य स्वरूपाला भाळत नाही, पण परमेश्वर काय करतो, तुमचं आणि माझं अंतकरण पाहतो, तुमचं आणि माझं हृदय पाहतो. पहिलं सॅम्युएल मध्ये त्या असंच लिहिलेलं आहे. पहिलं सॅम्युएल 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की परमेश्वर जे आहे ते बाह्य स्वरूप तो पाहत नाही, तर तो हृदय पाहतो प्रियानो. आणि म्हणून आमचा परमेश्वर जो आहे तो दोष दाखवणारा असा तो न्यायाधीश नाही आहे. तो तुम्हाला आणि मला आमचे दोष दाखवत नाही, आमच्यामध्ये किती दुष्टता आहे हे तो दाखवत नाही, तो पक्षपात काही करत नाही, तर तो काय करतो, तुमचं आणि माझं प्रामाणिकपणे तो मूल्यमापन करतो. कारण तुमच्या आणि माझ्याकडे तो पाहत असताना तो अंतकरण, त्याचं जे अंतकरण आहे ते प्रीतीने भरलेलं अंतकरण आहे. आणि म्हणून तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे काही चांगलं आहे तेच तो पाहतो. जे तुमच्या आणि माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्याचा तो शोध घेतो आणि त्याची तो मान्यता देतो, आणि त्यानुसार आमच्या कृत्यांच्या अनुसार जो आहे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करतो प्रियानो. आणि म्हणून जे आहे या ठिकाणी वचन असं सांगतं की तो जो आहे तोंड देखला जो आहे तो तुमचा आणि माझा न्याय करीत नाही, तर आमच्या कृत्यांप्रमाणे तो आमचा न्याय करीतो. आणि जर का आम्ही त्याला पिता म्हणून हाक मारत आहे तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा असं लिहिलेलं आहे. आमचा हा जो प्रवास आहे, हा जो पृथ्वीवरचा प्रवास आहे तो क्षणिक आहे, तो थोड्या वेळापुरता आहे, तो परमनंट नाही आहे, तो टेम्पररी आहे, क्षणिक आहे प्रियानो. या जगामध्ये तुम्ही आणि मी कायम स्वरूपी राहणार नाही. आणि म्हणून या प्रवासामध्ये आम्ही जगत असताना, या जीवनाच्या प्रवासामध्ये आम्ही चालत असताना पेत्र तुम्हाला आणि मला सांगत आहे की या काळामध्ये आम्ही भिवूनच वागलं पाहिजे. हालेलुया. का तर आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे, जिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला जायचं आहे प्रियानो. कारण तुमचा आणि माझा हाच उद्देश आहे आणि परमेश्वराचा देखील हाच उद्देश आहे की जिथे तो आहे तिथे तुम्ही आणि मी असणं गरजेचं आहे प्रिया. परमेश्वराने तो नीतीचा मार्ग तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्ही आणि मी त्या ठिकाणी आम्ही पोहोचू, त्या नगरामध्ये आम्ही पोहोचू ज्या नगरामध्ये आमचा परमेश्वर राहत आहे. हालेलुया. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय वचन 10. काय पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. हालेलुया. या ठिकाणी देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता, म्हणजे स्वर्गाची वाट तो पाहत होता प्रियानो. तुम्हाला आणि मला त्याच ठिकाणी जायचं आहे, त्याच नगरामध्ये तुम्हाला आणि मला जायचं आहे, जे नगर देवाने योजलेलं आहे, जे नगर देवाने बांधलेलं आहे, त्या नगरामध्ये तुम्हाला आणि मला पोहोचायचं आहे. कारण तुमचं आणि माझं नागरिकत्व जे आहे ते स्वर्गात आहे. आवर सिटिझनशिप इज इन हेवन. आमचं सिटिझनशिप या भारताचा नाही आहे प्रियानो, तर तुमचं आणि माझं सिटिझनशिप हे स्वर्गाचं आहे. म्हणून आमची जी वाटचाल आहे ती स्वर्गाकडे असणं गरजेचं आहे. जग तुम्हाला आणि मला पाहत आहे प्रियानो. जर जगाचे तारण व्हायचं आहे तर आपण आपल्यामधून जो ख्रिस्त आपल्यामध्ये आहे तो ख्रिस्त आम्ही जगाला प्रगट करून दाखवला पाहिजे, जेणेकरून आम्ही जगाला सुद्धा त्या ख्रिस्ताकडे तुम्ही आणि मी आकर्षित करू. या जगामध्ये तुम्ही आणि मी उपरी म्हणून राहत असलो तरी आम्ही या जगाप्रमाणे आम्ही राहू नये, तर आम्ही या जगामध्ये राहत असताना
तुमच्या आणि माझ्यामध्ये परमेश्वराचं भय असणं हे गरजेचं आहे प्रियानो. त्या परमेश्वराला, त्या सर्वसमर्थ देवाला तुम्ही आणि मी आदर दिला पाहिजे. त्या सर्वसमर्थ देवाला तुम्ही आणि मी सन्मान दिला पाहिजे. नम्रता घेऊन आम्ही त्याच्या पुढे येऊन त्याला आम्ही नतमस्तक झालं पाहिजे आणि त्या देवाला आम्ही महान असा आदर देणं गरजेचं आहे. देवाची मुलं म्हणून आम्ही कसेही वागू नये. कसंही वागलं तर चालतंय, कसंही बोललं तरी चालतंय, कसं पण कपडे घातले तर चालतंय असं नाही आहे प्रियानो. तर जर का आम्ही देवाचे लेकरं आहोत, आम्हाला जगापासून देवाने वेगळं केलेलं असेल तर आम्हाला कसंही वागून चालणार नाही. कारण आम्ही देवाची बाद मुलं नाही आहे, तर आम्ही देवाची चांगली मुलं आहोत. आम्ही देवाची वाईट मुलं नाही आहोत, आज्ञाभंग करणारी मुलं नाही आहोत, तर आम्ही देवाचे आज्ञा पालन करणारी अशी मुलं आहोत. आणि म्हणून आमच्यामध्ये ती कृतज्ञता असली पाहिजे. ती कृतज्ञता घेऊन तुम्ही आणि मी देवाला आदरयुक्त नेहमी धन्यवाद दिला पाहिजे. हालेलुया. तर प्रिय देवाच्या लोकांनो, देवाची लेकरं म्हणून आज्ञापालनाचं जीवन हे जगा. प्रत्येक गोष्टीमध्ये ती पवित्रता असू द्या. कारण जसा देव आमचा पवित्र आहे तसं तुम्हाला आणि मला पवित्र जीवन जगण्यासाठी हे पवित्र शास्त्र सांगत आहे. म्हणून आम्ही नेहमी प्रार्थना करत राहिलं पाहिजे. त्या पवित्र आत्म्याचं सहाय्य मागितलं पाहिजे. ख्रिस्त लवकर येणार आहे असं पवित्र शास्त्र पण सांगतं. ख्रिस्त लवकर येणार आहे म्हणून तुम्ही आणि मी सतर्क राहिलं पाहिजे. आम्ही केंद्रित असलं पाहिजे. आम्ही शिस्तबद्ध जीवन जगलं पाहिजे आणि आम्ही त्या कृपेवर पूर्ण आशा ठेवून आम्ही जीवन जगलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी म्हणजेच त्या ख्रिस्तासाठी आम्हाला जीवन जगण्यास बायबल सांगत आहे प्रियानो. त्या ख्रिस्तासाठी तुम्ही आणि मी जीवन जगूया प्रियानो. आणि तुम्ही आणि मी सदैव जे आहे ते आम्ही मानसिकरित्या जे आहे ते आम्ही सतर्क राहून, आम्ही सावध राहून आम्ही त्या ख्रिस्ताची आम्ही प्रतीक्षा करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर का अजूनही आम्ही आमच्या जुन्या स्वभावामध्ये चालत असेल, जर का आम्ही जुन्या दुष्ट मार्गाने जर का आज आम्ही चालत असेल, तर आज आम्ही प्रभूकडे क्षमा मागूया आणि प्रभूला सांगूया की प्रभू, आजपासून मी हा निर्णय घेत आहे की तो सर्व दुष्ट मार्ग मी सोडून देणार आहे. ते जगिक मार्ग मी सोडून देणार आहे. ते दुष्ट स्वभाव मी सोडून देणार आहे आणि मी आजपासून ईश्वरी स्वभावाचा वाटेकरी होऊन मी त्या ईश्वरी स्वभाव घेऊन मी चालणार आहे, जेणेकरून मला जे आहे ते स्वर्ग लाभू दे. म्हणून आज आपण त्या ख्रिस्ताकडे आपण येऊया, त्याच्याकडे आपण प्रार्थना करूया, त्याला आपण धन्यवाद देऊया. त्याने एक सुंदर पवित्रतेचं उदाहरण तुमच्या आणि माझ्या समोर देऊ केलेलं आहे. एक सुंदर आज्ञापालनाचं उदाहरण त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. त्याचंच उदाहरण घेऊन आपण हे जीवन जगूया प्रियानो. या आपण सर्वजण देवाला या वचनाबद्दल धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. स्वर्गातील नीतिमान जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला या वचनाबद्दल धन्यवाद देतो. प्रभू, आज तू पवित्र आज्ञापालनामध्ये कशा प्रकारे आम्ही जगलं पाहिजे या गोष्टी प्रभू तू आम्हाला शिकवल्यास त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद देते. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त मरणाच्या शेवटापर्यंत, मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो आज्ञाधारकपणा त्यांनी सोडलेला नाही प्रभू. त्याचप्रमाणे आम्ही देखील आमच्यामधला आज्ञाधारकपणा कधीही सोडू नये, शेवटच्या श्वासापर्यंत तो सोडू नये. याकरिता प्रभू तुझा पवित्र आत्मा पाठवून तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करते. त्या पवित्रपणामध्ये जगण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू, जसा तू पवित्र आहेस तसं ते पवित्र जीवन आम्हाला जगण्याकरिता तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करते. अजून जरी आमच्यामध्ये तो दुष्ट स्वभाव असला तरी प्रभू आज प्रभू तू आम्हाला क्षमा कर बापा. आमच्यामध्ये अजूनही प्रभू आम्ही अजूनही जर का जगिक दृष्टिकोनामधून त्या जगिक दुष्टाईमध्ये जर का आम्ही जीवन जगत असेल तर प्रभू तू आम्हाला त्यासाठी प्रभू तू आमची क्षमा कर आणि त्या दुष्ट मार्गापासून प्रभू तू आम्हाला दूर कर बापा. आणि प्रभू आजपासून प्रभू आम्ही निर्णय घ्यावा की आम्ही त्या ईश्वरी स्वभावाचे आम्ही बनावे, त्या ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी आम्ही व्हावे. आणि प्रभू जे नगर तू बांधलेलं आहेस, जे नगर तू योजलेलं आहेस त्या स्वर्गात मध्ये प्रभू आम्ही पोहोचावं. याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमची मदत कर बापा.
अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. प्रभु दयाळू परमेश्वरा, आमच्यामध्ये तो ईश्वरी स्वभाव जो आहे तो आमच्यामधून इतरांना प्रगट होऊ दे, जेणेकरून या जगामध्ये आम्ही राहत असताना, या जगामधील लोकांबरोबर आम्ही वावरत असताना तो ख्रिस्ताचा स्वभाव आमच्यामधून इतरांना प्रगट होऊ दे बाप्पा, जेणेकरून लोक ख्रिस्ताकडे आकर्षित व्हावे आणि प्रभू तुझ्या राज्यामध्ये वाढ व्हावी. असं तू दयेने आणि कृपेने कर. पुन्हा एक वार प्रभू या वचनाच्या द्वारे तू आम्हाशी बोललेला आहेस आणि प्रभू पवित्र आज्ञापालनाविषयी तू आम्हाला शिकवलेला आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू आम्हाला आज्ञा पाळणारी मुलं अशी तू बनव बाप्पा, ना की प्रभू आज्ञा मोडणारी बाप्पा. प्रभू मी आजपर्यंत आम्ही जर का त्या आज्ञा मोडल्या असतील तर तू प्रभू आज आम्हाला क्षमा कर बाप्पा. तू आमच्यावरती दया कर, कृपा कर आणि त्या आज्ञापालनामध्ये चालण्यासाठी तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करते. इथून पुढची वेळ काळ तुझ्या हातामध्ये सोपून देऊन ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन.